मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीने प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात मराठी प्रेमी नागरी समाज आणि राजकीय नेते यांच्या उपस्थितीत अन्याय्य शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी येथे जाहीर सभा होणार आहे। मुंबई मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रलेखक संघाचे अध्यक्ष श्रीयुत मालुसरे हे त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। मराठी ही ज्ञानभाषा आहे आणि तिचं संवर्धन करण्यासाठी, तिला पाठिंबा देण्यासाठी तिची जी गळचेपी होते हिंदीकरण लादून त्याचा निषेध करण्यासाठी आणि जी ज्ञानभाषा म्हणून पहिलीपासून हिंदी वापरा असा जो एक GR काढला आहे त्याचा निषेध करण्यासाठी, त्याची होळी काढण्यासाठी आम्ही दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली हा जो आज लढा या ठिकाणी आझाद मैदानात पत्रकार संघात उभा केला आहे त्याच्यामध्ये सहभागी झालो आहे। खरं तर ज्या डॉक्टर माशेलकर सरांचा मुद्दा घेऊन हा विषय पुढे आणला जातो आहे ते माशेलकर सर स्वतः आज जरी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ असले तरी मुळात ते गिरगावसारख्या ठिकाणी महापालिकेच्या शाळेमध्ये मराठीमध्ये पहिलीपासून शिकले आणि मग स्वतःच्या ज्ञानाच्या बळावरती ते अगदी आंतरराष्ट्रीय कीर्तीपर्यंत पोहोचले। म्हणजे याचा अर्थ असा आहे की पहिल्यापासून हिंदीची गळचेपी करायची, मुलांचं तो अलीकडे मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांच्या मेंदूवरती अजून किती ताण द्यायचा हे, आणि याच्या अगोदर होतंच कुठे आम्ही जे शिकलो महापालिकाच्या शाळेत किंवा इतरही जे शिकलो ते आम्हाला 5वीपासून हिंदी आणि नंतर इंग्लिश या गोष्टी आणि मुळात आम्ही मराठीतूनच शिक्षण घेतलं आणि काही कुठे आणलं नाही कोणाचं। आज मराठी माणसांची जी ज्या क्षेत्रात मोठ्या क्षेत्रात आहेत ती सर्व मराठीमधून पुढे आलेली आहेत। आम्ही मराठी वृत्तपत्र लेखक संघ हे गेली 50 वर्ष, मग मराठी भाषा असू द्या, मराठी संस्कृती असू द्या, मराठी जो प्रश्न असेल त्या प्रश्नासाठी आम्ही नेहमी सीमा प्रश्न असू द्या, न्यायदानाची भाषा मराठी व्हायला पाहिजे याच्यासाठी असू द्या, भारत माता चळवळ जी भारत माता चित्रपटगृह बंद होत होतं त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहे। असं सातत्यानं आम्ही गेली 50 वर्ष मग दूरदर्शनवर मराठीची गळचेपी होत होती, मराठी बातम्यांची वेळ बदलली होती। या सर्व ज्या टप्प्याटप्प्याने ज्या चळवळी झाल्या मराठीच्या संदर्भात त्या मराठी चळवळीमध्ये आम्ही सर्वजण, आमचे भाऊ सावंत या ठिकाणी आज आहेत, हुतात्मा स्मारकाच्या सर्व हुतात्म्यांना दरवर्षी जे शासन वंदन करण्यासाठी येतं आहे ते खरंच श्रेय त्यांचं आहे। टपाल तिकीट काढायला त्यांनी लावलं आहे, बऱ्याच गोष्टी म्हणजे अगदी राणीच्या बागेमध्ये जिजामाता मासाहेबांचा पुतळा उभारण्यापासून बराच पत्रव्यवहार जो, म्हणजे याचाच अर्थ की मराठीसाठी, मराठी अस्मितेसाठी माणूस जेव्हा हाक येईल तेव्हा तो रस्त्यावर उतरला पाहिजे। आजही 2 ठाकरे बंधू एकत्र येऊन मराठी प्रश्नावरती एकत्र येत आहेत आणि ही आशेची बाब आहे। बघूया पुढे काय होतं आहे। मी शासनाच्या या हिंदीकरण करण्याच्या GRचा निषेध करतो, त्याची होळी तर मगाशी झालेलीच आहे आणि सरकार हा निर्णय मागे घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत या आजच्या निषेध कार्यक्रमाच्या बाबत मनोगत व्यक्त करत आहेत। जय महाराष्ट्र। आज ज्या मराठीचं बालमनावरती सक्ती करण्याचा GR शासनाने काढला आहे त्याचा निषेध आता काही वेळापूर्वी झालेलाच आहे। मुंबईमध्ये महाराष्ट्रामधली भाषा ही मराठी आहे, महाराष्ट्र शासनाच्या कारभाराची भाषा मराठी आहे आणि मराठीचे कुठंही संपूर्ण अवगत होणं लहानपणापासूनच बालमनावरती मराठीचं प्रतिबिंब उमटवणं हे शासनाचंच कार्य आहे असं मी समजतो। त्याने हिंदी भाषे करण्याची सक्ती करू नये, कारण का ते बालमनानं सोसणारच आहे। मातृभाषेमध्ये लहान मुलांचं शिक्षण होत असतं म्हणून त्याने आपला GR हा मागे घ्यावा, नाहीतर त्याचा मराठी मनुष्य हा नेटाने पुढे येऊन हा प्रति हे करून ते मागे सारणार आहे आणि एक मराठी मनुष्य आता एकजुटला आहे आणि त्याने आज आपली हिंमत ताकद उभी केलेली आहे आणि त्याला मराठीचं मुंबईमध्ये मराठीच हे व्हायला पाहिजे। परप्रांतीयाने मुंबईमध्ये येऊन
आपल्या जरी हे केलं तरी त्यांनी मराठी भाषा ही शिकलीच पाहिजे. त्यांच्या लहान मुलांपासूनच मराठीचं शिक्षण द्या. त्यांच्या मुलांना काय नाही मराठीचं शिक्षण द्यायचं हे काढत. हिंदी शाळा पण आहेत ना मुंबईमध्ये, मराठी महाराष्ट्रात आहेत, त्यांना मराठीचं शिक्षण द्या. कारण ते शेवटी महाराष्ट्रात आले आहेत, मुंबईत आले, त्यांनी या मराठी भाषेशी मराठी संस्कृती जुळून राहिलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी पण मराठी शिकलं पाहिजे. आणि जे मुंबईमध्ये राहतात ज्यांचा जन्मच मुंबईमध्ये झाला आहे, महाराष्ट्रात झालं आहे, मराठी आहेत, ज्यांची मूळ भाषाच मराठी आहे, तर त्यांच्यावरती हिंदीची सक्ती कशाला करतात असं माझं बोलणं आहे. आणि शासनाच्या GRचा आम्ही निषेध करतो. जय महाराष्ट्र. मराठी आपण मराठी मुंबईत बोलतो, पण जर का हिंमत असेल या राज्य शासनाची, तामिळनाडूमध्ये दाखवा हिंदी बोलून, गुजरातमध्ये दाखवा हिंदी बोलून, केरळमध्ये दाखवा हिंदी बोलून. तिकडे त्यांची का आवाज उठत नाही. कारण इथे आम्ही मराठी आहोत म्हणून तुम्ही काही का कुठे तुमच्याप्रमाणे वागायला सांगता, मला काय अर्थ नाही आहे. आम्ही स्वतः जन्मापासून इथे मराठी राहतो आहोत आणि आत्ता इथंच जे भाषिक आहेत ते पण मराठी बोलत आहेत, मराठी बोलायला लावतात. आणि तुम्ही काहीतरी निमित्ताकडून आता उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकात दोघांमध्ये वाद करण्याचा हिंदी आणि मराठी, म्हणजे तुम्हाला ती मतं पाहिजे म्हणून तुम्ही असं करता. अहो मागच्या वेळी अभिजित भाषा त्या केंद्र सरकारने दिली, आम्ही कित्येक वर्ष लढत होतो, की ज्यावेळी निवडणूक आल्या त्यावेळी अभिजित भाषा दिली. म्हणजे अशा परिस्थितीत तुम्हाला निवडणुकीसाठी अभिजित भाषा झाली, त्यानंतर राज्य आलं, आता परत मुंबईत निवडणूक आहेत, महाराष्ट्रात निवडणूक आहेत, ठाण्यामध्ये निवडणूक आहेत. मग तिथे जिथे तिथे मराठी माणसं आहेत आणि हिंदी आहेत, मग दोघांमध्ये भांडणं लावायची नाही. आम्ही तुमच्यासाठी हिंदी लावली ना, मग आम्हाला मतं द्या, अशी इनडायरेक्ट त्यांची आयडिया ती. म्हणून त्यासाठी त्याने आत्ताच का काढलं त्यांना, आता त्याच्या आधी काढता आलं नव्हतं. अशा परिस्थितीत तरी पण आम्ही सर्व आज ह्या आझाद मैदानावर होळी केलेली आहे त्यांच्या GRची. आणि त्याकरता दोन्ही ठाकरे बंधू, सर्व कम्युनिस्ट पक्ष, आप आणि इतर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पक्ष, एवढंच नाही आता महाराष्ट्रात सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्या मराठीसाठी भांडतात. जर का एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही बाळासाहेबांचे विचार आहोत, बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार आहेत ना, मी मुद्दाम नाव घेतो आहे, काही हरकत नाही, मला काही झालं तरी मुद्दाम नाव घेतो आहे. त्यांनी बाळासाहेबांचे विचार आहेत ना, बाळासाहेबांचे काय विचार होते, मराठी ना, मग तुम्ही या विचार एकही शब्द बोलत नाही ना, ते मुख्यमंत्री घेतील, ही वृत्ती तुमची. म्हणजे तुम्ही सत्तेसाठी आपापलेले आहात. तुमचं बाकीचं मी मागचं काय बोलत नाही आहे, फक्त तुम्ही मराठीसाठी आवाज द्या, मराठीसाठी, मराठी माणसासाठी. मराठी ही 106 हुतात्म्याने गेलेले आहेत, त्याचप्रमाणे तुम्हाला कोणालाही माहिती नसेल, पण मराठी आणि मुंबई हीसाठी आम्ही गुजरातला 7 कोटी आणि 60 लाख रुपये गुजरातला दिलेले आहेत. तो GR माझ्याकडे आहे, मला आता पत्र पण असतं, दाखवलं असतं. म्हणजे आम्ही गुजरातसाठी आम्ही भांडत नाही आहोत, आम्ही आमच्या मराठीसाठी भांडतो आहोत. आणि मराठीसाठी त्यासाठी GR का असेल ॲटोमॅटिकली ना, जबरदस्तीनं प्रामाणिकपणाने तुम्ही मागे घ्या आणि मराठीसाठीच आम्ही लढणार आहोत. सर्व एकत्र आलो आहोत. हा सरकारने विचार करावा आणि परत 5 तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाचं तुम्ही पाहाल त्यावेळी कळेल. आज संपूर्ण चॅनलवाले, संपूर्ण वन साईड बघत असं कोण म्हणतात, पण संपूर्ण चॅनलवाल्यांना पण आज आम्हाला म्हणजे मराठीसाठी काहीतरी जागा द्यायला लागणार. अशा परिस्थितीत मराठीसाठी आम्ही कायमच लढणार आहोत. याकरता आम्ही मराठी वृत्तपत्र लेखक संघाने यात सहभागी घेतलेला आहे. म्हणूनच आम्ही सांगतो मराठी एके मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठीचं शक्तीकरण रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, मराठीचं शक्तीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. हो मराठीचं शक्तीकरण झालंच पाहिजे, झालं पाहिजे. मराठी आमची नाही कुणाच्या बापाची, मराठी आमची नाही कुणाच्या बापाची, मराठी आमची नाही कुणाच्या बापाची.
त्रिभाषा सूत्रावरून अनेक स्तरावरून जे आहे त्रिभाषेला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतो. लेखक असतील, साहित्यिक असतील किंवा राजकीय पक्ष असतील, ज्यांच्याकडून जो आहे तो विरोध करताना पाहायला मिळतो. आणि सातत्याने राज्य सरकारकडून म्हणजे आत्ताच्या ज्या महायुती सरकारकडून जे आहे आरोप करताना आपल्याला पाहायला मिळतो की 2022 साली मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून माशेलकर अहवालातून जे आहे सातत्याने भालचंद्र मुंगेकर यांचं नाव घेतलं जात आहे आणि ते या समितीत होते असं देखील जे आहे ते सातत्याने सांगण्यात येत आहे. थेट आपल्यासोबत बोलण्यासाठी भालचंद्र मुंगेकर सर आहेत आणि तेच कुलगुरू जे आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. सर, काय सांगा, सातत्याने आपलं जे आहे ते सध्याच्या महायुती सरकारकडून नाव घेण्यात येतं, काय सांगा? एक गोष्टाची आहे धोरण जे आहे त्याची अंमलबजावणी उच्च शैक्षणिक आणि तांत्रिक पातळीवरच्या एज्युकेशनमध्ये कशी करावी याच्या संबंधाचा टास्क फोर्स आपण केलेला होता, कमिटी आपण केलेली होती. त्याचा संबंध मराठी भाषा किंवा संस्कृत भाषा किंवा हिंदी भाषा कंपल्सरी करावी किंवा त्याचा संबंध भाषेशी नव्हता. त्याचा संबंध प्रायमरीने स्किल डेव्हलपमेंट, इंजिनिअरिंग कॉलेजेस यांच्या संबंधामध्ये होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, या समितीमध्ये मी कधीही सभासद नव्हतो. ही समिती 25 मार्च 2021ला आपण केली. ऑक्टोबरमध्ये समितीने अहवाल दिला. तो अहवाल मी संपूर्णपणे वाचला. त्याच्या सभासदांची नावं बघितली, मी सह्या बघितल्या त्याच्यामध्ये. आणि मी त्या समितीमध्ये असतो तर मला पहिली गोष्ट अशी की भाषेचा कुठलाही प्रश्न असता तरी संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे भाषेविषयी एक भूमिका मांडली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना माशेलकर समितीमध्ये मी होतो ही माहिती त्यांना कोणी पुरवली आणि जी चुकीची माहिती ती आता लोकांकडे जाते माझ्याविषयी, ही चुकीची माहिती प्रशासनाने थांबवलं असतं. मला असं वाटतं की याच्यापुढे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माशेलकर समितीमध्ये मुंगेकर सभासद होते अशा प्रकारचं विधान करणं हे असत्य आहे आणि अशा प्रकारचं विधान त्यांनी करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे. कारण त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून मला टेलिफोन येत आहे की तुम्ही मराठीतल्या हिंदी भाषेचे विषय कशी घेतले. मुळात माशेलकरांची समिती भाषाविषयक धोरण ठरवण्यासाठी नव्हती. त्रिभाषा हे जे धोरण आलं 1968मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा हिंदी कंपल्सरी असं नाही. 3 भाषेच्यामध्ये मातृभाषा, इंग्रजी आणि 2 आणि इंग्रजी म्हणजे एक मातृभाषा आणि 2 प्रादेशिक भाषा कोणत्याही त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे 1968च्या अहवालामध्ये पहिला जो रजनी यांचा कोठारींचा जो DC कोठारी हा पहिला रिपोर्ट जो आला 1966मध्ये किंवा 68मध्ये गव्हर्नमेंटने मान्य केला सेंट्रल गव्हर्नमेंटने. त्याच्यामध्ये क्लिअरली असं म्हटलेलं आहे मातृभाषा आणि कोणत्याही 2 प्रादेशिक भाषा. त्याच्यामध्ये हिंदी असू शकेल पण हिंदी ही कंपल्सरी करावी असं 1968मध्ये नाही, 1986च्या धोरणामध्ये नाही, 1992च्या धोरणामध्ये नाही आणि आता 2020चं धोरण जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्रिभाषा सूत्रामध्ये हिंदी भाषा कंपल्सरी असावी पहिलीपासून असं कुठलंही म्हणणं नाही. हा केवळ महाराष्ट्र सरकारचा एक राजकीय हेतूने प्रेरित होऊन एक केलेली रचना आहे असं माझं म्हणणं आहे. पण जी टास्क फोर्स होती त्यामध्ये 2022 साली नाही ना, मग तो भाषेकरांच्यावर भाषेच्या विषयी नव्हता, हिंदीचा प्रश्नच नाही. माशेलकर समिती जी आपण केली होती, टास्क फोर्स जो आपण केलेला होता तो 2020चं नवीन शैक्षणिक धोरण जे केंद्र सरकारने आणलं, मोदी सरकारने, त्याची महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी कशी करावी आणि ते प्रामुख्याने उच्च आणि तांत्रिक शिक्षणामध्ये मध्ये येत होतं. त्याचा भाषाविषयक धोरणाशी संबंधच नाही मुलामध्ये. त्यामुळे भाषेकर संबंध भाषा धोरणाशी जोडणं, हिंदीची जोडणं हा प्रत्यक्ष वस्तुसुद्धा विपर्यास करण्याकरता आहे. आणि जी 1ली ते 4थी आता पाहायला गेलं तर प्राथमिक शाळा जी आहे त्याला देखील जे आहे ते सक्ती करण्याचं जे आहे ते सुरू आहे. त्या काळात सक्ती करण्यात आली होती का किंवा प्राथमिक शाळेला हिंदी शिकवावं असं देखील सांगण्यात आलं होतं? कधी नाही. हिंदी म्हणजे माझ्या वेळेपासून सुद्धा हिंदी 7वीमध्ये सुरू झालं, इंग्रजी 8वीमध्ये सुरू झालं आणि 8वीमध्ये मी ABCD शिकून सुद्धा मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू झालो. मुळामध्ये हे सरकार प्राथमिक शिक्षणाच्या आणि माध्यमिक शिक्षणाच्या जी दुर्दशा चाललेली आहे, मराठी भाषेची दुर्दशा चाललेली आहे. नवीन जो असर रिपोर्ट आलेला आहे ॲन्युअल स्टेटस रिपोर्ट ऑन एज्युकेशन जो प्रत्येक वर्षी येतो त्याच्यामध्ये 34% मुलांना 3रीच्या पहिलीचं पुस्तक वाचता येत नाही.
40% मुलांना 2 अंकी संख्येचा गुणाकार करता येत नाही. शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिक्षक नाही, त्यांचं ट्रेनिंग नाही, त्यांना कुठल्या प्रकारच्या सोयी सुविधा नाही, शिक्षक उपलब्ध नाही. विद्यापीठामध्ये 40% जागा व्याकरण भरलेल्या आहेत, पोस्ट भरलेल्या जात नाहीत. अशा प्रकारची दैना महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी ही मातृभाषा असूनसुद्धा मराठीची जितकी वाताहत महाराष्ट्रात झाली एवढी संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये त्यांच्या भाषेची झाली नाही. मी प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना सगळा देश फिरलेलो आहे. मराठीची जी अवहेलना, मराठीमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष आणि मराठीला मारलं जाण्याचं काम हे या देशातलं राज्य करते, हे करतं आहे. आणि या देशातली ब्युरोक्रेसी त्यांना पूर्णपणे साथ देत आहे. ही गोष्ट माझं म्हणणं निंदनीय आहे. इथे कोणाचाही हिंदी भाषेला विरोध नाही, किंबहुना कोणत्याही भाषेला विरोध करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. माणूस कोणत्याही भाषेमध्ये बोलतो ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. जितक्या भाषा जास्तीत जास्त माणसाला समजतात तितका तो अधिक संपन्न असतो. परंतु कोणतीही भाषा म्हणजे हिंदी असो, पुढे उत्तर भारतामध्ये मराठी कंपल्सरी केलं चालेल. खरं म्हणजे सगळ्यात जास्त नोकऱ्या निर्माण महाराष्ट्रामध्ये होतात. म्हणजे इतर प्रांतातल्या लोकांनी महाराष्ट्रात जे येतात त्यांनी मराठी शिकलं पाहिजे. इथं हिंदी शिकून गुजरात, तुमच्या बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. परंतु ह्याचा अर्थ त्या राज्यांच्यामध्ये मराठी भाषा सक्तीची करणं ह्याला आमचा विरोध असेल. कोणतीही भाषा, मुलांचं वय काय, मुलांची अवलोकन शक्ती काय, आत्ताच्या अर्थव्यवस्थेची गरज काय, नोकऱ्या कुठे उपलब्ध आहेत, त्यांच्यातलं स्किल डेव्हलपमेंट काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याच्या ऐवजी केवळ आत्ता विद्यमान देवेंद्रजी फडणवीस सरकारने केवळ मराठी हिंदी भाषा पहिलीपासून ते आता नेहमी असं म्हणतात की हिंदी भाषा सक्तीचं नाही. मग हिंदी भाषा पहिलीपासून 5वी, मला ते 5वी नंतर देखील सक्तीची नको, मला 8वीपर्यंत देखील सक्तीची नको. मला कोणतीही भाषा, मातृभाषा सोडून आणि आता इंग्रजी सोडून, जर इंग्रजीशिवाय होत असेल तर लोकांना इंग्रजीमध्ये देखील घेण्याची आवश्यकता नाही. कोणतीही भाषा, मातृभाषा सोडून दुसरी भाषा सक्तीची करणं ह्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. आणि हा फक्त विरोध हिंदीला नाही, आणि हा विरोध फक्त कृती समितीपुरता मर्यादित नाही. हा विरोध हिंदीच्या सक्तीकरणाला महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा विरोध आहे असं मी समजतो. नक्कीच सर, तत्कालीन मुख्यमंत्री जे आहे बाळासाहेब ठाकरे यांनी जो 2022 साली अहवाल सादर केला होता, तो अहवाल स्वीकारला होता का 2022 सालीचा? तो अहवाल त्यांनी स्वीकारला होता, पण त्या अहवालाच्या भाषेचा काही संबंधच नाही मला प्राप्त करत करा. तो उच्च आणि शैक्षणिक पातळीवरच्या धोरणाचा अवलंब कसा करावा त्याच्या संबंधातला होता. त्याचा त्रैभाषिक किंवा त्रिभाषिक क्षेत्राशी काही संबंध नाही. कारण ती समितीच मुळामध्ये उच्च आणि शिक्षण मंत्र्यांनी, तंत्रिक शिक्षण मंत्र्यांनी नियुक्त केली. पण पाहायला गेलं तर सातत्याने तुमचं आता नाव घेतलं जातं आहे की भाजप म्हणजे समितीत तुम्ही होतात. तर ह्या संदर्भात तुम्ही महायुतीशी नेत्यांशी किंवा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहात किंवा भेट घेणार आहात? मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही अशा तऱ्हेने एका गोष्टीची शहानिशा न करता किंवा त्याच्याविषयी खात्रीला एक माहिती न देता, किंबहुना तुम्ही माशेलकरांशी चर्चा तरी करायला पाहिजे. ते कमीत कमी माशेलकरांच्या अहवालामध्ये माशेलकर अध्यक्ष होते, ते माझे मित्र आहेत, त्यांना तरी तुम्ही विचारलं पाहिजे होतं की बाबा ह्या समितीमध्ये मुंडेकर मेंबर होते का. कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता मुंडेकर त्या समितीमध्ये होते, त्यांना महाराष्ट्रद्रोही म्हणायचं का? अशा तऱ्हेने महाराष्ट्रद्रोही म्हणणं शक्य नाही कोणी, पण अशा तऱ्हेचा विचार केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये उगाचच गैरसमज करायला जागा निर्माण होते. तर माझी मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे की त्यांनी यापुढे माशेलकर समितीमध्ये मुंडेकर सदस्य होते याचा उल्लेख करू नये. नक्कीच आपले होते माझे गुरुदेव सर यांनी देखील सांगितलं की जो अहवाल त्याचं नाव हे केलं आपण यावं 21 नोव्हेंबरला. बाकी सर्व यायच्या अगोदर भाऊ तिथे उभा असतो. सगळ्यात पहिला